आमच्या गावातलं एक म्हातारा असं रेलीनं पंढरपूरला चाललं. पुढच्या स्टेशनला रेल्वे थांबली. 5 कॉलेजचे पोट्टे मधात शिरले. म्हणले टाइमपास टाइमपास. एक जण म्हणला टाइमपास करायचा, दुसरं म्हणलं काय टाइमपास करायचा, एक जण म्हणला रेल्वेची साखळी वाढायची आणि म्हाताऱ्यावर नाव घालायचं. ते दुसरं म्हणलं आपल्या नावाल्यावर काय करा. ते म्हणला चिंता करू नको, 5 जण आहेत, 5 जणांच्या खिशात 5-5 हजार आहेत, 25,000 घालू, पण म्हाताऱ्याला हिंगात दाखवू. वळडीनं साखळी वळडी, रेल्वे थांबली, टीटी आला, पोलीसवाले आले. कोण वळडी साखळी? साहेब बाकड्यावर झोपलेल्या म्हाताऱ्यानं वळडी. साहेब गेले म्हणले बाबा साखळी वळडी का तुम्ही? म्हातारं हुशार होतं. ते म्हणलं हो साहेब मॅच वळडी साखळी. चला जेलमध्ये. ते म्हणला साहेब मी जेलमध्ये येतो, पण साखळी काम वळडी विचारा ना. काम वळडी. त्या साखळी खाली नाव होतं संकट काळा साखळी वडा. आणि काय आलं संकट तुमच्या? काय आलं? काय सांगा साहेब मी हातात 25,000चं सोयाबीन परभणी तिकलंय. आणि मग 25,000 खिशात घेऊन मी पंढरपूरला जाऊ लागलो. ह्या 5 पट्ट्यानं मला मारलंय आणि मै 5,000 खिशात घातलेत. हा काय पुरावा आहे तुमच्यापाशी? काय साहेब मी काय लबाड बोलायलो का काय राव? म्हणला त्याचे खिशे तपासा. इथंच उभा राहतो मी. खिशे तपासले, प्रत्येकाच्या खिशात 5,000 निघाले. 800 पोट्टे झपकिले. चला जेलमध्ये. 1 वर्ष सजा. पोरं म्हणले 1 वर्ष काय साहेब, 2 वर्ष जेलमध्ये बसतोत, पण एकदा म्हाताऱ्याच्या पाया पडू द्या.